म्हातारपणामध्ये जर तुमच्या नसामध्ये ब्लॉकेज सारखंच होत असतील, चरबीच्या गाठी तयार होत असतील, तर हृदयाच्या संबंधित कुठला आजार जर तुम्हाला जडत असेल, गॅस आणि ॲसिडिटी खूप पोटामध्ये तुमच्या जास्त बनू लागली असेल, लिव्हर देखील तुमचं वीक झालं असेल, पचन क्षमता तुमची बिघडलेली असेल, हातपाय दुखत असतील, त्वचेचे आजार तुम्हाला असतील, केस सारखं गळत असतील, शरीरामध्ये कुठेतरी दुखणं येत असेल, ब्लड शुगर या ठिकाणी तुमच्या सारखंच वाढत असेल, कोलेस्ट्रॉलची समस्या तुमची असेल, किंवा तुम्हाला असं वाटतंय का की आपल्या हृदयासंबंधित एखादा प्रॉब्लेम होतोय, याची भीती जर तुम्हाला वाटत असेल, तर या व्हिडिओच्या माध्यमातून असा एक घरगुती उपाय तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून एका आयुर्वेदिक डॉक्टरांनी आता सांगितलाय की ज्याच्या मदतीने तुम्ही कोणताही आजार आता बरा करू शकता, तोही कुठल्या औषधाशिवाय। व्हिडिओमध्ये असा एक घरगुती वस्तू तुम्हाला या ठिकाणी पुढे सांगणार आहे, जी आपण नेहमी खातो, बऱ्याच वेळा आपल्या किचनमध्ये देखील ही वस्तू उपलब्ध असते, जी एका विशेष पद्धतीने जर तुम्ही घेतली तर कोणत्याही आजाराचा मुळापासून या ठिकाणी नाश करण्याची क्षमता या वस्तूमध्ये असते। व्हिडिओमध्ये सांगितलेली ही वस्तू वापरण्याची विधी जर व्यवस्थित तुम्ही आता पाहिली, व्यवस्थित समजून घेतली, तर किती जुनी समस्या तुमच्या शरीरामध्ये असेल, तुमची या ठिकाणी ती नीट होऊ शकते। जुनाट रोग देखील या ठिकाणी आता बरा होऊ शकतो। चला तर मग आता उशीर न करता या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात की अशी कोणती घरातील वस्तू आहे, ती कशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला वापरायची आहे की ज्यामुळे तुमच्या शरीरामध्ये जे काय आजार जडलेत ते आजार आता लगेच बरे होऊ शकतात। व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात आधी जाणून घेणार आहोत की कोणकोणत्या आजारावर ही एक वस्तू किंवा ही जी घरातील या ठिकाणी आता मामूली वस्तू आहे तर ती त्याकडे आता चालणार आहे, कोणत्या आजारावर कशी कशी काम करणार आहे, काय काय चमत्कारी गुणधर्म या वस्तूमध्ये आहेत ते एकदा समजून घेऊयात। आणि त्यानंतर व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये प्रत्येक आजारासाठी वस्तू जरी एक असली तर तिची वापरण्याची प्रत्येक पद्धत या ठिकाणी प्रत्येक आजारांसाठी वेगळी आहे, कारण की प्रमाण जर चुकलं तर तुम्हाला अपाय या ठिकाणी होऊ शकतो, उपाय या ठिकाणी कामाचा होणार नाही। त्यामुळे व्हिडिओ बारकाईने शेवटपर्यंत बघा। या ठिकाणी सर्वांना आता या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक आजारावर तुम्हाला आता फायदा होणार आहे। आता बघा, या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यात आधी जर तुम्हाला हार्टच्या संबंधित जर प्रॉब्लेम असेल, म्हणजे हृदयासंबंधी कुठला जर आजार असेल किंवा हृदयाचे रिलेटेड काही आजार जर तुम्हाला जाणत असतील, तर तुमच्यासाठी दालचिनी हा पदार्थ एक चमत्कारिक त्या ठिकाणी काम करू शकतो। दालचिनी हा असा पदार्थ आहे तर एका विशेष पद्धतीने, एका विशेष प्रमाणात आणि एका विशेष लिमिटमध्ये या प्रमाणात त्याला घेण्यात जर आलं, जी पद्धत आपण व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला लगेच सांगणार आहे, तर आता 4 ते 5 आजारावर तुम्हाला ही पद्धत काम करणार आहे। प्रत्येक आजारांसाठी वापरण्याची पद्धत या ठिकाणी वेगळी आहे। आता ही दालचिनी काय करते की शरीरातल्या ज्या काही दबलेल्या ज्या नसा आहेत, ज्यामुळे गुडघेदुखी, कंबरदुखी या ठिकाणी तुम्हाला होऊ शकते, ज्या नसा बारीक झालेल्या आहेत त्यांच्यासाठी चरबी साठलेली आहे, त्या नसा मोकळ्या करते। श्वसनासंबंधी जे काय तुम्हाला आजार आहेत, ज्यामुळे तुम्हाला वेळोवेळी या ठिकाणी खोकला येणं, त्याचबरोबर वयोमानानुसार सर्दी होणं, ॲलर्जी होणं, असे जे आता आजार सुरू आहेत तर ते देखील बरे होणार आहेत। डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजे पचन क्षमतेच्या संदर्भात कुठलाही आजार असेल तर तोही या ठिकाणी आता या दालचिनीमुळे बरा होणार आहे, ज्यामध्ये ॲसिडिटी, गॅस हा प्रॉब्लेम संपून जाणार आहे। लिव्हर, ज्यांचं लिव्हर थोडंसं वीक असेल, लिव्हर व्यवस्थित त्या ठिकाणी काम करत नसेल, तर अशा लोकांना देखील आता दालचिनी एक वरदान म्हणून काम करणार आहे। ज्यांना शरीरामध्ये आजार होतोय, हातपाय या ठिकाणी गळू लागतात, हातापायात मुंग्या येतात, त्यांच्यासाठी देखील दालचिनी एक विशेष पद्धतीने घेतल्यास या ठिकाणी आजार संपून खूप त्या ठिकाणी इफेक्ट तुम्हाला जाणणार आहे। परंतु याची पद्धत तुम्ही समजून घ्यायचं आहे। ही जर पद्धत नाही समजून घेतली तर कोणताही या ठिकाणी आता उपाय कामाचा ठरणार नाही। त्यामुळे दालचिनी किती प्रमाणात खायची आहे, त्या ठिकाणी कशा पद्धतीने खायचं आहे, कोणकोणत्या आजारासाठी किती प्रमाण घ्यायचं आहे, हे तुम्हाला लगेच या ठिकाणी सांगणार आहे। आता बघा, या ठिकाणी दालचिनीचा उपयोग नेमकं या ठिकाणी अशा पद्धतीने जर केला तर किती दिवसापर्यंत याचा वापर करायचा आहे, कशा पद्धतीने तुम्हाला वापर करायला पाहिजे, हे सगळं व्हिडिओमध्ये शेअर करण्यात आलं आहे। व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल की दालचिनी याला तुम्ही मामूली अजिबात समजू नका। या दालचिनीचे किती सारे फायदे आहेत जे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा झटका बसेल।
आता सगळ्यात आधी ज्याचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे, म्हणजे असे लोक की ज्यांचं कोलेस्ट्रॉल लेवल ही या ठिकाणी वर गेलेले आहे, त्यांनी काय करायचं आहे, ज्यांना कोलेस्ट्रॉल कमी करायचं आहे, खूप जादा ते परेशान आहेत, अशा लोकांना जास्त भीती आहे की आता कोलेस्ट्रॉल वाढल्याने आता हार्ट अटॅक येऊ शकतो, ब्लॉकेज येऊ शकतात. ज्यांना भीती आहे या दबलेल्या नसा जर या ठिकाणी वेळेवर खोल्या नाहीत तर आपल्याला हार्ट अटॅक देखील येऊ शकतो. यासाठी रामबाण इलाज आहे. दालचिनीचा वापर आता कशा पद्धतीने करायचा आहे व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगतोच. पण काही असे या ठिकाणी जे दबलेले नसा आहेत, ज्यामध्ये ब्लॉकेजेस साठून राहिलेत, मेंदूच्या गाठी तयार झालेत, रक्ताच्या गाठी आहेत, तर त्यांच्यासाठी दालचिनी ही सगळ्यात जबरदस्त उपाय म्हणून या ठिकाणी आता काम करणार आहे. सगळ्यात आधी आपण व्हिडिओमध्ये सांगणार आहेत. त्यानंतर दुसरा स्किनच्या रिलेटेड म्हणजे त्वचेशी संबंधित कुठला तुम्हाला आता या वयामध्ये या ठिकाणी आजार असेल, म्हणजे वेळोवेळी तुम्हाला खाज येणं त्वचेवर, बऱ्याच ठिकाणी जे फंगल इन्फेक्शन होणं, त्याचबरोबर काही ठिकाणी आता या ठिकाणी गोला रिंग त्या ठिकाणी तयार होणं त्वचेवर, त्वचेच्या संबंधित कुठलाही प्रॉब्लेम असू द्या, दालचिनी एका विशेष पद्धतीने जर तुम्ही घेतली तर व्हिडिओमध्ये ती विशेष पद्धत सांगितली आहे, तर ती घेतली तर जबरदस्त इफेक्ट तुम्हाला पडणार आहे. पुढचा जो इफेक्ट असा आहे, ज्यांना हातापायात दुखायला लागतात, मुंग्या येऊ लागतात, तर त्यांच्यासाठी हातपाय जर सुजत असतील तर त्यांच्यासाठी आता या ठिकाणी तुम्हाला दालचिनी एका विशेष पद्धतीने जर तुम्ही घेतली तर जबरदस्त इफेक्ट या ठिकाणी आता या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर आता असे पण काय लोक आहेत ज्यांच्या शरीरामध्ये कुठे ना कुठे या ठिकाणी पेन असतो, म्हणजे आता वेगळ्या प्रकारची वेदना असते. तर डोक्यामध्ये पाय दुखणे असेल, या ठिकाणी डोक्यामध्ये दुखणं असेल, हातपाय दुखणं असेल, कंबर दुखणं असेल, जी काय आपले हाडे आहेत तर ते हाडं दुखणं असेल, अशा बाबतीत देखील दालचिनी एक विशेष फॉर्म्युलाने जर घेतली तर तोही आजार संपू शकतो. आता अशी लोक आहेत ज्यांना शुगरचा प्रॉब्लेम आहे, त्यांच्या रक्तामध्ये साखरेचं प्रमाण खूप जास्त झालं आहे, त्यांना देखील साखर मेंटेन करण्यासाठी दालचिनी एका विशेष पद्धतीने घेतली तर तुम्हाला वरदान ठरणार आहे. त्यानंतर असे लोक आहेत ज्यांना या ठिकाणी खूप म्हणजे खूप अनेक वेळापासून या ठिकाणी डायबिटीस, ब्लड शुगर, कोलेस्ट्रॉल हे जरी असलं तरी देखील या ठिकाणी आता कमी होणार आहे. फक्त याची दालचिनी वापरायची विधी या ठिकाणी जाणून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर असे पण काही पेशंट आहेत ज्यांना हृदयाच्या संबंधित या ठिकाणी प्रॉब्लेम जोरात सुरू आहेत, म्हणजे काय होतं, थोडंसं चालल्यानंतर लगेच अनेक त्या ठिकाणी लोकांना दम लागतो, लगेच त्यांना श्वास भरपूर त्या ठिकाणी आता घेता येत नाही, त्रास होतो हृदयासाठी देखील आता या ठिकाणी. त्यामुळे दालचिनीचा वापर योग्य पद्धतीने करायचा आहे. कशी वापरायचे ते सांगतोच. त्यानंतर ज्या लोकांचे लिव्हर या ठिकाणी आता कोणत्याही कारणाने आता खराब होऊ लागले, लिव्हरचा प्रॉब्लेम आहे, फॅटी लिव्हर असू द्या किंवा कोणताही लिव्हरचा प्रॉब्लेम असू द्या, लिव्हरमध्ये चरबीचा थर जमा झालेला असू द्या, तर अशा वेळेस लिव्हर काम करणं कमी करतं. अशा वेळेस दालचिनी खूप जबरदस्त काम करू शकते. याचबरोबर ज्या लोकांची पचन क्षमता या ठिकाणी व्यवस्थित नाही आहे, त्यांचं जेवण जे आहे तर ते व्यवस्थित पचत नाही, त्यांना नेहमी पोट साफ होण्याची तक्रार असते, ॲसिडिटी पोटामध्ये असते, ज्यामुळे पोट फुगणे असे प्रॉब्लेम राहतात, ज्यामुळे वजन देखील या ठिकाणी जे वाढलेलं असतं, तर त्या लोकांना देखील दालचिनी एका विशेष पद्धतीने जर तुम्ही घेतली तर कशा पद्धतीने काम करायचं आहे नक्की बघा. अनेक लोकांना या ठिकाणी श्वसनाच्या संबंधित आजारामध्ये जसे की खोकला असेल, सर्दी असेल, अशा प्रकारच्या आजारामध्ये देखील दालचिनी खूप जबरदस्त काम करते. आता आपण जाणून घेतलं की कोणकोणत्या समस्यामध्ये ही दालचिनी काम करते. आता कशा व कोणकोणत्या समस्यासाठी ही कशी दालचिनी वापरायची आहे, कारण आता वापरताना एक जरी चूक केली तर कदाचित प्रॉब्लेम या ठिकाणी मोठा होऊ शकतो. कारण की जर जास्त प्रमाण जर दालचिनीचं घेतलं तर तुमच्या हृदयाचे ठोके वाढू शकतात आणि हृदयाचे ठोके वाढल्याने तुम्ही बेचैन होऊ शकता आणि भरपूर प्रॉब्लेम शरीरामध्ये होऊ शकतात. तर बघा आता काय करायचं आहे. सगळ्यात आधी आपण या ठिकाणी व्यवस्थितपणे पाहूयात की दोन पद्धती आहेत. एक अर्धा कप पाणी तुम्हाला घ्यायचं आहे, त्या अर्धा कप पाण्यात थोडंसं कोमट पाणी तुम्हाला करायचं आहे पाणी, त्या पाण्यामध्ये 2 चिमूटभर दालचिनीचे पावडर टाकायचे आहेत. सकाळी खाली त्या ठिकाणी म्हणजे सकाळी तुम्हाला मोकळ्या पोटात असताना म्हणजे उपाशी पोटी हे सकाळी घेऊन टाकायचं आहे, किंवा तुमचं सकाळचं जे जेवण आहे तर त्याच्या 2 तास आधी हे घेणं अपेक्षित आहे. जर तुम्हाला हार्टच्या संबंधित प्रॉब्लेम असेल, नसांच्या संबंधित प्रॉब्लेम असेल तर या उपायामुळे त्या ठिकाणी नेम क्लिअर होऊन जातात, पोटाच्या संबंधित विकार देखील क्लिअर होऊन जातील. पाणी आणि दालचिनीच्या उपायाने आता या ठिकाणी दुसरा त्या ठिकाणी उपाय आहे. ज्यांना हाडांचा प्रॉब्लेम आहे
त्या ठिकाणी हातपाय अनेकांचे सूज येते, हातापायांना मुंग्या येतात, कॅल्शियमची कमतरता आहे, त्यांच्यासाठी दुसरी पद्धत आता या ठिकाणी दालचिनीची कशा पद्धतीने वापरायचे नक्की बघा। आता हाडांचा प्रॉब्लेम असणाऱ्यांनी इकडे लक्ष द्या। आता 1 कपभर ग्लासमध्ये तुम्हाला दूध घ्यायचं आहे, त्या दुधामध्ये तुम्ही थोडंसं एक दालचिनीची पावडर आहे तर त्याचा अर्धा चमचा दालचिनीचे पावडर टाकायचे आहे, त्याला उकळून घ्यायचं आहे। आता याचा कलर चेंज होईल, तेच चेंज होईल त्या ठिकाणी थोडासा गुळ त्यामध्ये टाकायचा आहे आणि साखर देखील टाकू शकता। याने तुम्हाला कॅल्शियमची कमतरता भरून होईल आणि हाडांचे प्रॉब्लेम दूर होतील। आता कंबरदुखी अंगदुखीमध्ये देखील इफेक्ट होईल। आता ज्यांना पोटाचे प्रॉब्लेम आहेत, आता लिव्हरचे प्रॉब्लेम आहेत, त्यांच्यासाठी त्यांनी मधाबरोबर 2 ते 3 चिमूटभर दालचिनीची पावडर मिक्स करून दिवसातून 3 ते 4 वेळा घेतली पाहिजे, सकाळ संध्याकाळ दुपार अशा पद्धतीने घेतली तर या ठिकाणी लिव्हरच्या रिलेटेड, या ठिकाणी संबंधित पोटांच्या संबंधित किंवा इतर जे हाडांच्या संबंधित असेल तर या ठिकाणी प्रॉब्लेम व्यवस्थित होणार आहे। आपलं मध आणि दालचिनी पावडर जर हे 3 वेळा घेतल्यानंतर त्याचे आता रिझल्ट तुम्हाला 24 तासामध्ये बघायला मिळू शकतात। तुम्ही एक कशी वापरायची, जर तुम्हाला व्यवस्थित वापरायला जमत नसेल तर तुम्ही डॉक्टरांच्या जवळच्या मदतीने हे घेऊ शकता। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।